नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। जर करा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपण आहोत। आपण जर पाहिलं तर आज श्रावणी पोळ्याचा उत्साह भर पावसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। श्रावणी पोळा कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। आपण जर पाहिलं तर यावर्षी अतिशय जोरदार असा पाऊस पडलेला आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहावयास मिळतं। आबालवृद्ध या ठिकाणी दरवर्षी या बैलांची मोठा पोळा फुटतो त्यावेळी बघण्यासाठी येतात। आजही जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक, शेतकरी आणि लहान मुलं तरुण या ठिकाणी बैल पाहण्यासाठी आले। यावर्षी जर पाहिलं तर आपण तसं जर पाहिलं तर यांत्रिकीकरणाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैलांचं प्रमाण कमी होताना दिसून येतं आणि या ठिकाणी आज बैलांची संख्या देखील आपल्याला कमी झाल्याचं दिसून येतं, कारण शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्राचा वापर होतो। तरी सुद्धा काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपला आवड म्हणून, छंद म्हणून या ठिकाणी सर्जा राजाला या ठिकाणी आज सजवून आणलेलं आहे। काही शेतकरी आपल्या समेत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। या ठिकाणी आता दिवसेंदिवस बैलांचं प्रमाण कमी होते, काय वाटतं? आता हाऊस म्हणूनच बैल राहिलेले आहेत आणि व्यवसाय म्हणून परवडत नाही। व्यवसाय अवघड झालेला आहे, शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आहे। त्यामुळे बैलांचा व्यवसाय कमी झाल्यामुळे बैलांची संख्या प्रचंड कमी झालेली आहे। काही शेतकरी या ठिकाणी शेतकरी आले, काय नाव आहे तुमच्या बैलाचं? बैल जोडी घेऊन आली, बैलाचं नाव हिरण्यपुरी। बरं, काय आता शेतकरी बैल ठेवायला परवडतो का? काय परिस्थिती? परवडत नाही, पण ते आता दुसरा व्यवसाय काहीच करता येत नाही, त्यामुळे व्यवसाय करायची मार्गच नाही। आता काय आज काय काय केलंय बैलांसाठी? आज ही तुम्ही आणली बैल जोडी, काय केलं? सेवा आणलं, बुरक्या आणल्या, रंगीली सगळं केलं, 1,000 सामान आणलं। बरं, आणि काय काय त्यांची काय केलं जातं घरी गेल्यावर? आता यांना आज मिरवून घरी गेले लग्न लावतो आम्ही। बरं बरं बरं, आणि आपलं जसं माणसाचे लग्न होते तसे मंगलाष्टक म्हणून आम्ही लग्न लावतो। बरं बरं बरं, आणि पारंपरिक पद्धत चालते। काय वाटतं बैलांचं प्रमाण घटत चाललंय दिवसेंदिवस? तर विषय असा आहे की दुष्काळी पाऊस भरपूर झाला आहे, पण आता सुधारित पद्धतीने ट्रॅक्टरनेच शेती केली जाते। बैलाचं प्रमाण हे कमी प्रमाण, प्रत्येक घरामध्ये 2-4 बैल असायचे, पण सध्याच्या काळामध्ये दोघात एक किंवा असे बैल काही शेतकरी आणखी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय वाटतं त्यांचा बैल पोळा कशा पद्धतीने साजरा होतो? बैल पोळा पाऊस जरी असला तरी लोक उत्साहात आहेत आणि बैल आता पहिल्यासारखे बैल लोक पळा नका म्हणतात, पण परंतु काय आहे हवस पण पळावं लागतं, कारण पोळ्याला त्याशिवाय शोभा नाही। आपण काही शेतकरी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह चालू आहे। काही ठिकाणी बैलांच्या अंगावर आणि हे शेतकरी जे आहेत पाहिलं तर एकमेकांच्या अंगावर गुलाल आणि हळद देखील उधळून करतात। उत्साह या शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी दिसून येतो। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय सजवलेले सुंदर असे बैल या ठिकाणी या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं कर्जत शहरातील मानाचे जे बैल आहेत ते माझ्या पाठीमागे या ठिकाणी आहेत। या बैलांना अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी मान दिला जातो आणि आज खऱ्या अर्थानं पोळा या दोन जे गावातील प्रमुख पाटील आहेत यांच्या बैलाच्या माध्यमातून हा पोळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने फुटतो। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे मानकरी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। थोडं पुढे काय परंपरा आहे नेमकी या बैलांची, तुम्हाला मान कसा आहे, काय मान परंपरागत आलेला आहे
आणि हा पुरा आमच्या वडिलांच्या आजोबांच्या परंपरेनुसार आलेला आहे. आणि इथं आता बैल आपले बैल आल्यानंतर कापड दिवशी पोळा आकाबाईचं एक बैल असतो आपल्याला, पाटलांचं एक बैल, पाटलांचं बैल आणि आकाबाईचं एक बैल असं बैल असतात. आणि मग कापड विशीनंतर विशीमध्ये नारळ फुटतो, पाटलांच्या नारळ फुटतो, आकाबाईच्या त्यांचा एक बैल असतो नारळ फुटतो. आणि त्यानंतर मग पहिलं पुढे निघतात, बाकीचे मग मागे देतात, पोळा फुटला असं परंपरा चालू आहे. बाकी त्या आकाबाईच्या बैलाची काय आकाबाईची त्या आकाबाई सध्या गेल्यापासून त्यांची परंपरा सुरू झालेली असते, जागृत देवस्थान आणि आकाबाई जागृत देवस्थान त्यावर त्यांना एक मान दिलेला आहे. आपण पाहिले की महासती अक्काबाई यांच्या नावाने देखील या ठिकाणी या पोळ्याची एक वेगळी परंपरा आपल्याला या पाहावयास मिळतं. आज बैलांचं लग्न या ठिकाणी लावलं जातं. अनेक पिढ्यांपासून हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. हवालदार बैलाची मानकरी आहेत त्यांची सलीमबाईंचं बैलाची मानकरी दारूवाले असते, त्यांना धरायचा मान असतो, ते वाशिंग वगैरे सगळं बनवून देते. आणि आकाबाईचा मान आपण माहिती घेऊ इकडे. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सर्वधर्मीय आपण जे म्हणतो समता देशामध्ये जी जपली, या देशाचं एक वेगळं वैशिष्ट्य. हे जे बैलाचे मानकरी ते मुस्लिम समाजाचे आहेत. आणि गेल्या अनेक पिढ्यांपासून या बैलांना हे बाशिंग जे बनवलेलं आहे ते या मुस्लिम समाजांकडून बनवलं जातं. आणि ह्या मानकरी बैलांना त्यांच्या हस्ते बांधलं जातं. आणि हा बैल धान्याचा सुद्धा मान त्यांच्याकडे आपण त्यांचे संवाद साधूया. काय वाटतं, हा मान किती पिढ्यांपासून आहे? आजोबाच्या आधीपासून चालू आहे आणि हे असंच पुढं चालवायचं काम बी आम्ही करू. आणि एक वेगळी पायंडा आहे, तुम्ही सुद्धा या देशामध्ये या निमित्ताने संवाद साधला, काय वाटतं? खूप चांगलं वाटतं असं सगळे एकत्र येतात, सर्व धर्म समभाव येतात म्हणून छान वाटतं. आपण जर पाहिलं की कुठलंही वातावरण देशामध्ये कसंही असलं तरी ग्रामीण भागामध्ये आजही खऱ्या अर्थानं एकता जी आहे सर्व समाजामध्ये ती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. गणेश जेवरे, अहमदनगर. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.